हरि 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 स्वस्ति श्री गणेशाय नमः। स्वस्ति श्री गणेशाय नमः। स्वस्ति श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 वंशे विभूषणचरा नवनीरदाभात् पीताम्बराधरबिम्बफलाधरोष्टात् पूर्णेन्दु सुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। कृष्णत्वदीयपदपङ्कजपञ्जरान्ते अद्यैव मे विशतमानसराजहंस प्राणप्रयाणसमये गपवातपित्तये कण्ठावरोधनविधो स्मरणं कृतस्ते। वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। शुक्लां ब्रह्मविचारसार परमाद्यां जगद्व्यापिनीं वीणा पुस्तकधारिणीं भयदां जाड्यान्धकारापहां हस्ते स्फटिकमालिकां विदधति पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां। लोकाभिरामं नरं गभीरं काशीमहेन्द्रं परमोषनाथं कारुण्यरूपं करुणावरदं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं पूर्णमतामनिष्टं वातात्मजं वानरयोगमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। नमोऽस्तुते सत्सारबुद्धे उल्लासविन्दाय तपस्समेन्द्र तेन त्वया भारततैलपूर्णा वज्वादिपूजामया प्रदीपा। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया गर्वोऽभिनेदु तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। हे श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं च साक्षात् प्रेमस्वरूपिणीं नामदेवं च दयामूर्तिं श्रीएकनाथ हरिप्रिय वैराग्यस्य परामूर्ति श्रीतुकाराम जगद्गुरु नीलकंठ गुरुभक्त नमामि संतपंचकम्। ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः। हे सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। हे गजानना गजानना पार्वती नंदना मोरया गजानना 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 पार्वती नंदना मोरया गजानना 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 पार्वती नंदना मोरया गजानना 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 पार्वती नंदना मोरया गजानना। श्री गजाननाची आवड मोठी धावत आलो आरती साठी गजाननाची आवड मोठी धावत आलो आरती साठी। मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया
प्रविशमवाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यसहस्रचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। मंदाकिनी के पावन तट पर आनंदगंध परमात्मा की कथा में तल्लीन महात्मा तुलसीदास जी कहते हैं, साधो मंदाकिनीच्या परम पावन तटावरती आनंदगंध परमात्म्याच्या कथेमध्ये तल्लीन असणारे महात्मा तुलसीदास स्वामी साधू समाजाच्या समोर प्रभू रामचंद्रांची दिव्य असणारी रामचरितमानस कथा वर्णन करून सांगतात। या कथेच्या सामर्थ्याने अनेकांना समाधान प्राप्त झालेलं आहे। अनेक आज्ञानी जीव या कथेच्या माध्यमातून दिव्य आनंदाला प्राप्त झालेले आहे। तीच असणारी ही परमपावन रामचरितमानस कथा ही अकारण करुणावरून आले भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेने त्याच्या दयेने या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून अखंड हरिनाम सप्ताह मंडळ सानपाडा या मंडळाच्या माध्यमातून आपल्या या सानपाड्यामध्ये उपस्थित आहे। आज कथेचा तिसरा दिवस आहे। कालपर्यंत आपण प्रभूंच्या अनेक लीला श्रवण करतो आहोत। भगवंताच्या प्राकट्याची कारण भगवान शिव आणि पार्वतीला वर्णन करून सांगतात। शिव पार्वतीचा संवाद असणारा आपण कालपर्यंत श्रवण करतो आहोत। प्रयाग क्षेत्रामध्ये भरद्वाज मुनींचा आश्रम आहे। भरद्वाज मुनींनी एक महिन्याचा सत्संग माघ महिन्याचा सत्संग केलेला आहे। तो सत्संग त्यांनी झाल्यानंतर सर्व ऋषीमुनी आपापल्या स्थानावर जाऊ लागले। त्यानंतर याज्ञवल्क्य मुनींच्या समोर त्यांनी विनंती केली, महाराज माझ्या मनात एक संशय आहे। तो संशय त्यांनी प्रभू रामचंद्रांविषयीचा आहे। तो त्यांनी विचारला, पहिला राम दशरथ का बेटा, दूजा राम घट घट में बैठा, तीजा राम जगत पसारा, चौथा राम सबसे न्यारा। हे चारही राम एकच आहेत की वेगवेगळे आहेत, कृपा करून मला सांगा। तो त्यांनी सांगितलं, सोही राम दशरथ का बेटा, सोही राम घट घट में बैठा, सोही राम जगत पसारा, सोही राम सबसे न्यारा। जसा तुमच्या मनामध्ये संशय प्रभू रामचंद्रांविषयी त्यावेळी निर्माण झाला, असाच संशय एकदा भगवती सतीच्या अंतकरणात निर्माण झाला। कसा निर्माण झाला, केव्हा निर्माण झाला, त्याची पूर्वपीठिका वर्णन करून सांगितली। एक बार त्रेता जुगमाही संभू गये कुंभज ऋषी पाही। भगवान शंकर कुंभज ऋषींकडे म्हणजे अगस्त्य ऋषींकडे गेले। संग सती जगजननी भवानी सतीला बरोबर घेऊन गेले। कुंभज ऋषींनी भगवान शंकराची पूजा केली, वक्त्यानं श्रोतेची पूजा केली, म्हणून सतीच्या मनात संशय निर्माण झाला, विकल्प निर्माण झाला की हे तर सांगणारे आहेत आणि तेच आपली पूजा करतात, हे काय सांगते। म्हणून सांगणाऱ्या विषयीचा कुभाव अंतकरणात निर्माण झाला, अश्रद्धा निर्माण झाली, म्हणून सतीला फारशी कथा कळालीच नाही। भगवान शिवानं मात्र अंतकरणापासून कथा श्रवण केली। सतीला झोप लागली। आपण काल ऐकलं, सांगणाऱ्या विषयी श्रद्धा नसली की झोप येते, इष्टदेवतेविषयी जर त्यांनी भाव अंतकरणात नसलं की झोप येते, पाप जर त्यांनी जास्त वाढलं की झोप येते, बऱ्याच वेळेला जेवण जास्त झाल्यावर पण झोप येते,
म्हणून कथा श्रवण करताना झोप येऊ शकते. सतीला झोप आली, तिनं कथा ऐकली नाही. पण भगवान शिवाच्या अंतकरणात मात्र भाव उमडून आला की मला भगवान प्रभू रामचंद्रांचं दर्शन प्राप्त करून घ्यायचंय. केव्हा होईल असा विचार मनात करत जात असताना त्रेतायुगामध्ये आणि प्रभूंचं प्रत्यक्ष प्राकट्य झालं होतं राम रूपामध्ये. रावणानं सीतेला पळून नेलं होतं. भगवान सीतेचा शोध घेत त्यांनी जात असताना प्रत्यक्ष भगवान शंकरानं प्रभू रामचंद्रांना पाहिलं, नमस्कार केला. सतीला मात्र ते बरं वाटलं नाही. संपूर्ण कथा तुम्ही श्रवण केलेली आहे, फक्त सारांश सांगतोय तुम्हाला पुढच्या कथेपर्यंत घेऊन जाण्यासाठी. सतीनं सीतेचं रूप धारण केलं आणि मग मात्र भगवान शंकराबरोबर खोटं बोललेली आहे. प्रभूंनी ती ओळखलं ही सती आहे, तिला नमस्कार केला काहीच न बोलता, कारण प्रभू परीक्षा देत आहेत. सती आज परीक्षार्थी आहे. मग सतीनं त्यांनी भगवान शंकराच्या समोर येऊन खोटं सांगितलं, मी परीक्षा घेतली नाही, तुमच्यासारखाच नमस्कार करून परत आले. भगवान शंकराने ते जाणलं, सतीचा त्याग केला. बराच कालावधी लोटला. यानंतर त्याने दक्ष राजाच्या घरचा यज्ञामध्ये सतीनं स्वतःचं शरीर अशा पद्धतीनं जाळून टाकलेलं आहे. तिला पुन्हा जन्म प्राप्त झाला. ती पार्वतीच्या रूपानं प्रगट झाली आणि पार्वतीनं भगवान शंकराला पुन्हा प्राप्त करून घेतलं. दिव्य असणारी तपश्चर्या करून भगवान शिवाची प्राप्ती तिला झालेली आहे. आता तीच पार्वती कैलास पर्वतावर आणि एकांत असणारा त्यांनी पाहून भगवान शिवाच्या समोर प्रश्न विचारते, स्वामी मला सांगा, मी सतीच्या रूपात असताना तुमच्या सानिध्यात राहिले, पण माझ्या मनातला संशय गेला नाही. तुमच्याबरोबर राहून संशय अंतकरणातला त्यांनी निघून गेला नाही. मला याचं वाईट वाटत आहे. आता मला प्रभूंची कथा श्रवण करायची इच्छा आहे. कृपा करून मला भगवंताची ती मंगलमय असणारी कथा, परमपावन असणारी कथा वर्णन करून सांगा. पार्वतीनं जसे जसे प्रश्न विचारायला सुरुवात केली असं भगवान शंकराचे नेत्र त्याने सजल झाले, महाराज डबडबले. तिने विचारायला सुरुवात केली, हे पूछहु रघुपती कथा प्रसंगा, सकल लोक जग पावनी गंगा. पूछहु रघुपती कथा प्रसंगा, सकल लोक जग पावनी गंगा. पूछहु रघुपती कथा प्रसंगा, सकल लोक जग पावनी गंगा. पूछहु रघुपती कथा सकल लोक जग पावनी गंगा. सगळ्या जगाला पावन करणारी गंगाच आहे महाराज भगवंताची कथा म्हणतात. आपण दोन प्रकारच्या गंगा मागच्या वेळेला पाहिलेल्या आहेत. एक गंगा भगवान शंकराच्या जटेतून प्रगट होते आणि दुसरी गंगा भगवान शंकराच्या जिभेतून प्रगट होते. जी जटेतून प्रकट झालेली आहे तिला जटाशंकरी असं नाव पडलेलं आहे, आणि जी जिभेतून प्रकट झालेली आहे ती भगवंताची अमर कथा रामचरित मानस कथा आहे. भगवान शिवानं ते स्वतः वर्णन करून सांगितले. केव्हा सांगितले? उचित वेळ त्यांनी पाहिली. भगवंताची कथा हृदयामध्ये साठवलेली होती, ती मनामध्ये साठवून ठेवली होती. भगवान शिवानं रामाचं चरित मानसामध्ये साठवून ठेवलेलं आहे. म्हणून रामचरित मानस योग्य वेळ योग्य संधी सापडली. भगवती पार्वती अतिशय श्रद्धेने विचारू लागली, भगवंताची कथा द्यावी कोणाला? जे फार श्रद्धावान आहेत त्यांना द्यावी लागते, अभक्तांना देऊ नये. भागवतात असं वर्णन आहे, अभक्तांश विज्ञाय न ददौस कथामृतम. जे अभक्त आहेत त्यांना कथा सांगून, जे भक्त आहेत श्रद्धेने श्रवण करणारे आहेत त्यांना भगवंताची कथा त्यांनी आवर्जून सांगावी. म्हणून त्यांनी अभक्तांश विज्ञाय न ददौस कथामृतम. सती त्यांनी महाराज भगवंताची भक्त नव्हती म्हणून कथा मिळाली नाही, पण तिला मरून पुन्हा त्यांनी अशा पद्धतीनं पार्वती व्हावं लागलं आणि अतिशय श्रद्धेनं प्रश्न विचारू लागली, मला सांगा, मला भगवंताची कथा श्रवण करायची. मग ही कथारूपी गंगा भगवान शंकराच्या मुखातून प्रगट होऊ लागली. सतत जपत शंभो अविनाशी, शिव भगवान ज्ञान गुण राशी. सतत त्यांनी अशा पद्धतीनं ज्ञान गुणांची राशी असणारे भगवान शिव राम कथेचं वर्णन करू सांगतात. अखंड त्यांनी भगवान शंकराच्या मुखातून ती कथा प्रवाहित होते. पार्वतीच्या समोर ती कथा सांगायला सुरुवात केली. रघुपती कथा प्रसंगा, सकल लोक जग पावनी गंगा. पूछहु
असणार ते ब्रह्म आणि सगुण साकार कशा पद्धतीने होतं सांगा. भगवान शंकराला फार आनंद झाला महाराज. तसं भगवंताविषयी जर विचारपूस केली साधू संतांच्या समोर, भक्तांच्या समोर, त्यांना फार आनंद होतो महाराज. जसं ढग जमा झाले आकाशामध्ये की मोराला आनंद होतो, तो पंख पसरून नाचायला सुरुवात करतो. असे संत महापुरुष भगवंताचं चरित्र जर त्यांनी महाराज कोणी विचारलं, भगवंताविषयी जर चौकशी केली, फार आनंद होतो आणि फार आनंदानं सांगायला सुरुवात करतात. भगवान शंकराच्या चित्ताचा विषयच रामकथा आहे म्हणून पार्वती रामकथा विचारते म्हणून रामकथा त्यांनी अशा पद्धतीने सांगू लागले. ते निर्गुण निराकार असणारं ब्रह्म आहे, सगुण साकार झालं कसं सांगा. ते म्हटले, जब जब हो य धर्म की हानी बाढ़ ही असुरा धम अभिमानी तब तब प्रभु धरी विविध शरीरा हर हो कृपा निधी सज्जन पीरा. सज्जनांची पीडा निवृत्त करण्याकरिता परमात्मा प्रगट होतो. जेव्हा जेव्हा अधम अभिमानी जन्माला येतात, दुष्ट दुराचारी जन्माला येतात, तेव्हा तेव्हा प्रभू शरीर धारण करतात. पण भगवंतानं त्यांनी अशाच पद्धतीने अवतार धारण करायचं ठरलं. दुराचारी जन्माला आले, त्यांचा निपात करण्याकरिता परमात्मा प्रगट झाला. 5 कारणं त्यांनी प्रभूंच्या अवताराची मी तुला सांगतो. 5 कारणं सांगितली. पहिला कारण सांगितलं, सनकादिक संत त्यांनी वैकुंठामध्ये गेले, जय विजयांना शाप दिला. ते जय विजय त्यांनी रावण कुंभकर्ण अशा पद्धतीने झाले आणि त्यांना मारण्याकरिता प्रभूंचा अवतार अशा पद्धतीने झाला. यानंतर त्यांनी कारण सांगू लागले, जलंधर नावाचा त्यांनी महाराज असुर जन्माला आला, जो अति भयंकर आहे. त्यानं सर्वांना त्रस्त करून टाकलं. त्याची पत्नी वृंदा तिचं पातिव्रत्य वर्णन करून सांगितलं. तो जालंधर पुढे जाऊन त्यांनी रावण होईल आणि तो त्यांनी सीतेला पळून नेईल असा शाप वृंदेनं दिला आणि म्हणून त्यांनी भगवंताला राम रूपामध्ये प्रगट व्हावं लागलं वृंदेच्या शापामुळं. यानंतर नारदजी महाराजांना अभिमान झाला. नारदांना अभिमान झाल्या कारणानं त्यांनी भगवंताला तो कळाला. भक्ताच्या जीवनामध्ये त्यांनी महाराज अभिमान झाला किंवा त्याचा परमार्थाचा मार्ग जर चुकला तर भगवंताला कळत असतं महाराज. भगवान चूक सरळ करण्याकरिता येत असतो. तुम्हाला श्रीमद भागवतामध्ये माहिती आहे, गोपिका वस्त्ररहित स्नान करत होत्या म्हणून साधना त्यांनी अशा पद्धतीने चुकत होती. पण भगवंतानं साधना सरळ करून देण्याकरिता प्रत्यक्ष त्यांनी अट्टहास केला आणि चिरहरण लीला केली. देव स्वतःच सारखं करत असतो. म्हणून त्यांनी भगवंतानं नारदजी महाराजांना अभिमानातून दूर करण्याकरिता, अभिमान त्यांचा घालवण्याकरिता आणि स्वतःच लीला केली. आणि नारदांना माकडाचं मुख दिलं महाराज. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. ते म्हणले, देवा मला हरिरूप द्या. आपण काल जरा घाईघाई ना हा प्रसंग पाहिला होता. हरिरूप द्या. हरी म्हणायचं तर हरी म्हणले. हरी म्हणजे वानर, मला वानराचं मुख द्या. खरं तर हरिमुख मागितलं होतं. हरीसारखा मी दिसलो पाहिजे म्हणजे विश्वमोहिनी माझ्या गळ्यात माळ घालील. पण देवानं वानराचं मुख दिलं. देवानं जर वानराचं मुख दिलं नसतं तर कायमस्वरूपी वानर होऊन राहावं लागलं असतं. लग्न जर केलं असतं तर माऊली ज्ञानोबरायांची ओवी आहे. ते म्हणले, तो तियेचेनी चित्त आराधी श्रियते, तो तियेचेनी छंदे नाचे का माकड गारुड्याचे जैशा परे. चित्त आराधी श्रियते. मनुष्य एकटा असतो, ब्रह्मचारी असतो, तोपर्यंत फार आनंदात असतो. एकदा 2 दाणे त्यांनी डोक्यावर पडले तांदळाचे की मग मात्र त्याचं कामच बिघडून जातं. त्याला ते नावच आहे महाराज. कपाळाला काय बांधतात त्याला? मन ढवळी. ती मन ढवळून टाकते महाराज. आणि मन ढवळ एकदा की त्याचं काम बिघडून जातं महाराज. मोठ्या मोठ्यांची उदाहरणं तुमच्या समोर त्यांनी सांगण्यासारखीच आहे. म्हणून हा नारद जर बिघडला मग काय करायचं. म्हणून जन्मभर वानर होऊन राहण्यापेक्षा थोड्या वेळ वानराचं मुख द्यावं, थोडं वाईट वाटेल. नारदजींना वानर मुख प्राप्त झालं, अपमान झाला. ज्याला स्तुती सहन करायची सवय लागली ना महाराज, त्याला अपमान पण सहन करता आला पाहिजे. पण अपमान सहन होत नाही महाराज. स्तुती फार मनुष्य त्यांनी स्तुतीने लोक भांबावून जातात. मग कामदेवानं स्तुती केली होती, फार कौतुक केलं होतं आणि त्या स्तुतीने त्यांनी महाराज फुगले होते. आता अपमान सहन करावा लागला. जे शिवगण आले होते ते हसले होते. त्यानंतर विश्वमोहिनीनं गळ्यात माळ घातली नव्हती. प्रत्यक्ष त्यांनी भगवान लक्ष्मीला घेऊन गेले. दुल्हनी ले गए लक्ष्मी निवासा. नवरीला त्यांनी भगवान विष्णू घेऊन गेलेले होते. हा संपूर्ण प्रसंग त्यांनी महाराज नारदजी महाराजांना फार जड गेला होता. भयंकर क्रोध आला होता. बायको करायची इच्छा मनात निर्माण झाली होती, वासना निर्माण झाली होती. कामविजयी स्वतःला त्यांनी म्हणत होते. म्हणून सावधान. शेवटच्या श्वासापर्यंत सांगता येत नाही आपलं वैराग्य खरं का खोटं. महत्वाची गोष्ट आहे.
हे वैराग्य खरं आहे का खोटं आहे हे शेवटच्या श्वासापर्यंत त्याचा निर्णय देता येत नसतो. एक साधू बाबा होते, पुराणिक बाबा. त्यांची लांबलचक दाढी वाढलेली होती. ते रोज गंगा स्नान करायला जायचे. एक बाई राहत होती रस्त्यात, तिचं घरच होतं. ती रोज त्या बाबांना जाताना विचारायची, बाबा तुमची दाढी खरी आहे का खोटी आहे सांगा. आता काय करू, दाढी दिसत होती. बाबा तिला काहीच बोलायचे नाही. रोज जायचे, रोज त्यांनी तिच्या घरासमोरून प्रवास व्हायचा. शेवटी ते बाबा मरून गेले महाराज. त्याचा मृत्यू झाला. त्यांना त्या तिरडीवरती बांधलं आणि अंत्ययात्रा निघाली. तिच्याच घरासमोरून गेली. बाई परत बाहेर आली. तिच्या बाहेर पडले, म्हणले बाबा मरून गेला पण सांगितलं नाही दाढी खरी आहे का खोटी आहे. बाबा तिरडीवरच उठून बसले. बाईकडे पाहिलं, म्हणले बाई तुम्ही रोज मला विचारत होता माझी दाढी खरी का खोटी. ऐका, माझी दाढी खरी आहे. अरे ते म्हणले दाढी खरी आहे सांगण्याकरिता मरून जिवंत व्हावं लागलं. परत उठून बसलं तर सांगितलं. मग बाबाच्या तोंडातून शब्द बाहेर पडले, दाढी म्हणजे वैराग्य. हे वैराग्य शेवटच्या श्वासापर्यंत सांगता येत नाही खरं आहे का खोटं आहे. म्हणून त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत जपून राहिलं पाहिजे. लक्षात ठेवा महाराज. पण मोठ्या मोठ्या लोकांची फजिती होऊ शकते. नारदासारख्याची फजिती झाली महाराज. नारदाला बायको करायची इच्छा झाली म्हणून त्यांनी वासना मोठी ओढाळ आहे तिनं मोठ्या मोठ्या लोकांचा घोटाळा घातला. म्हणून साधू संत वर्णन करून सांगतात, हे वासना ओढाळ गाय रे गड्या, वासना ओढाळ गाय, वासना ओढाळ गाय गड्या, वासना ओढाळ गाय, वासना ओढाळ गाय गड्या, वासना ओढाळ गाय, हे वासना ओढाळ गाय गड्या, वासना ओढाळ गाय, तिचा हात ओढावा पाय, तिचा हात ओढावा पाय, तिचा हात ओढावा पाय, हे वासना ओढाळ गाय गड्या, वासना ओढाळ गाय, वासना ओढाळ गाय गड्या, वासना ओढाळ गाय, वासना ओढाळ गाय गड्या, वासना ओढाळ गाय, वासना ओढाळ गाय गड्या, वासना ओढाळ गाय. वासना ही ओढाळ गायच आहे. म्हणून ती वासना आवरणं फार कठीण असतं. ती सहजासहजी आवरता येत नाही. मोठ्या मोठ्या माणसांना जर ती वासना आवरता आली नाही तर सामान्यांची काय गोष्ट आहे. ही भगवंताची मायाच आहे. पवन म्हणतो, दैवी हे श्याम गुणमयी मम माया दुरत्या मामे वये प्रपद्यंते माया मेतांतरंती ते. ही त्यांनी दैवी आहे म्हणजे दिव्य आहे, गुणमयी त्रिगुणात्मक आहे. मम माया दुरत्या तरुण जाण्याकरिता अतिशय कठीण आहे. मम माया दुरत्या जे मला शरण आलेले आहेत, मामे वये प्रपद्यंते जे फक्त मला शरण आलेले आहेत, माया मेतांतरंती तेच मायेच्या समुद्रातून तरुण जाऊ शकतात, दुसरे कोणीच नाही. पण नारदानं भगवंताचं चिंतन करायचं सोडून त्यांनी महाराज बायको करायचं ठरवलं. म्हणून त्यांनी भगवंताला ते कळालं आणि आपला भक्त जर चुकीच्या मार्गावर जात असेल तर त्याला वेळेच आवरलं पाहिजे असा भाव त्यांनी भगवंताच्या अंतकरणातला आहे. म्हणून भगवंतानं आणि लीला केली आणि विश्वमोहिनीच्या छंदामध्ये नारदजी महाराजांना अडकवलं. नारदजी रागावले आणि रागावलेल्या नारदांना त्यांनी शाप देऊन टाकला महाराज भगवंताला, जा तुझ्यामुळं मला त्यांनी पत्नी प्राप्त झाली नाही, तिचा वियोग मला त्यांनी सहन करावा लागला. मी तुला शाप देतो की तुला सुद्धा पत्नीचा वियोग सहन करावा लागेल. जे त्यांनी शिवगण शेजारी बसले होते ते हसत होते, थट्टा उडवत होते. त्यांना सांगितलं तुम्हाला असुर व्हावं लागेल. म्हणून तेच त्यांनी शिवगण रावण आणि कुंभकर्ण त्यांनी झालेले आहेत. आणि नारदाच्या शापामुळे प्रभूंना रामरूप धारण करावं लागलं. हा विशेष असणारा भाववर्णन करून सांगितलं. 3 कारणं आपण ऐकली. 4थं कारण सांगतो. स्वयंभू मनु अरुषत रूपा जिनतभे नरसृष्टी अनुपा दंपत्ती शरमाचरण निका आतहु गाव श्रुती जिन कैलीला. मनु आणि शतरूपा ब्रह्मदेवाने ज्यावेळेला सृष्टी निर्माण करायला सुरुवात केली त्यावेळेला ब्रह्मदेवाच्या शरीरापासून एक त्यांनी जोडी निर्माण झाली. त्यांचं नाव आहे मनु आणि शतरूपा. स्वयंभू मनु आणि शतरूपा या दोघांना त्यांनी भगवंतांना आज्ञा दिली तुम्ही सृष्टीचा विस्तार करा. हे म्हणजे कुठे सृष्टी करावी. मग सांगितलं तुम्ही पृथ्वीवर सृष्टी निर्माण करा. पृथ्वी क्षीरसमुद्रात त्यांनी बुडालेली होती म्हणून त्यांनी पृथ्वीला आणण्याकरिता भगवंतानं वराह रूप धारण केलं. हिरण्याक्षमध्ये आला, त्याचा उद्धार करून टाकला. भूमंडल त्यांनी अशा पद्धतीने आकाशामध्ये पृथ्वीमंडळाला स्थापन केलेलं आहे. मनुष्य रूपा राज्य करू लागले. त्यांना त्यांनी महाराज संतती झाली. त्यांना 2 मुलं झाली महाराज. एकाचं नाव आहे उत्तानपाद, दुसऱ्याचं नाव आहे प्रियव्रत. त्यातलं प्रियव्रत थोरला आहे. उत्तानपादात चरित्र भागवतात आधी येतं महाराज. पण प्रियव्रत आणि उत्तानपाद, प्रियव्रत उत्तानपाद असं त्यांनी भागवतात वर्णन आहे.
शतरूपापते सुतो, म्हणून त्यांनी भगवंताच्या लीलेनं 2 पुत्र त्यांना प्राप्त झाले. त्यांना 3 मुली झाल्या. आकुती, प्रसूती आणि देव होती. अशा 3 कन्या त्यांना प्राप्त झाल्या. अतिशय नीतिवान असणार हा राजा, जो त्यांनी महाराज ब्राह्मणांचा पालक भक्त आहे, जो त्यांनी अतिशय श्रद्धेनं भगवंताचं चिंतन करणार आहे. हा मनू त्यांनी महाराज यानं कालांतरानं राज्य करून आपलं राज्य उत्तानपादाच्या हातात देऊन टाकलं. उत्तानपादाच्या स्वाधीन राज्य करून दिल्यानंतर हा राजा भगवंताचं चिंतन करण्याकरिता अशा पद्धतीने वनामध्ये निघून गेला. त्याला अनेक संतांची त्यांनी संगती झाली. हा मनू आणि शत्रुपा दोघे जण आणि त्यांनी धेनुमती नावाच्या नदीच्या काठावरती आणि भगवंताचं चिंतन त्यांनी करत असताना त्यांना अनेक संतांची संगती झाली. नदीचं नाव आहे धेनुमती आणि त्या नदीच्या काठावर तपश्चर्या करतोय. सत्संग झाला आणि संतांनी त्यांनी अशा पद्धतीने उपदेश केला. एक मंत्र दिला महाराज. संतांच्या मुखातून जर मंत्र श्रवण करायला मिळाला तर तो मंत्र फलीभूत होत असतो, कारण तो परंपरेनं प्राप्त झालेला असतो. म्हणून मनूला त्यांनी अशा पद्धतीने साधू संतांनी उपदेश केला आणि ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा त्यांनी उपदेश केला. त्याचं अंतकरण त्यांनी पुलकित झालं आणि वासुदेवाचं त्यांनी स्मरण अशा पद्धतीने करू लागले. अखंड भगवंताचं स्मरण करत आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, हरि ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, वासुदेवाय नमः वासुदेवाय, वासुदेवाय नमः वासुदेवाय, वासुदेवाय नमः रामचंद्राय, वासुदेवाय नमः रामचंद्राय, वासुदेवाय नमः वासुदेवाय, वासुदेवाय नमः वासुदेवाय, वासुदेवाय नमः वासुदेवाय, वासुदेवाय नमः वासुदेवाय, हरि ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, हरि ओम नमो भगवते वासुदेवाय, हरि ओम नमो भगवते वासुदेवाय, हरि ओम दोघे भगवंताचं ध्यान करतायत, भगवंताचं भजन करतायत, चिंतनामध्ये विभोर झालेले आहेत. त्यांना त्यांनी भगवत दर्शनाची उत्कट असणारी इच्छा निर्माण झाली. कंदमुळं फळं खाऊन त्यांनी भगवंताचं भजन करत आहेत. वर्षानुवर्ष त्यांनी अशा पद्धतीने कंदमुळं खाऊन भगवंताचं भजन करत शरीर अतिशय कृष्ण झालेलं आहे. भगवत दर्शनाची उत्कट इच्छा अंतकरणात निर्माण झाली आहे. मग त्यांची ती दिव्य असणारी स्थिती पाहून एक आकाशवाणी झाली आणि आकाशवाणीनं शत्रुपा आणि मनूना त्यांनी सांगितलं, तुमची मनोकामना पूर्ण होणार आहे. काय मनोकामना आहे तुम्ही दोघे जण सांगा. आकाशवाणी त्यांनी ऐकली. काय पाहिजे सांगा असं आकाशवाणीने ज्यावेळेला त्यांनी विचारलं आणि त्यावेळेला सांगितलं, देवा तुमच्या सगुण दर्शनाची अंतकरणामध्ये अपेक्षा आहे. तुम्ही आमच्या समोर प्रत्यक्ष प्रगट व्हावं एवढीच आमच्या अंतकरणात इच्छा आहे. असं म्हटलं की त्यांनी महाराज भगवंताला भक्तांची इच्छा पूर्ण करावी लागते. मनू आणि शत्रुपाच्या समोर त्यांनी लक्ष्मीनारायण प्रत्यक्ष प्रगट झालेले आहे. त्यांना पाहून अतिशय समाधान त्यांनी झालं. साष्टांग प्रणिपात अशा पद्धतीनं भगवंताच्या समोर स्वयंभू मनून आणि शत्रुपेनं केला. विचारलं त्यांनी, काय पाहिजे सांगा, तुमच्या सगळ्या मनोकामना मी पूर्ण करणार आहे. असं म्हटल्यानंतर सांगितलं, शत्रुपेनं बोलायला सुरुवात केली, महाराज देवा पुढच्या जन्मामध्ये सुद्धा आम्ही दोघे पती पत्नीच असावं, म्हणजे मनू आणि शत्रुपाने, आणि आमच्या घरी प्रत्यक्ष तुम्ही प्रगट व्हावं आणि बाललीला कराव्यात अशी त्यांनी महाराज इच्छा प्रगट केली. भगवान म्हणजे तथास्तु. मनू आणि शत्रुपा यांच्या तपश्चर्येला पाहून भगवान त्यांनी त्यांच्या घरी प्रत्यक्ष प्रगट होणार आहे. म्हणून त्यांनी पुढे राहून हेच मनू आणि शत्रुपा दशरथ आणि कौशल्य होणार आहेत.
आणि त्या दशरथ कौशल्याच्या घरी भगवान राम रूपानं प्रत्यक्ष प्रगट होणार आहे. हे चौथं कारण अशा पद्धतीने आपण पाहिलं. भगवान भक्तांचे मनोरथ पूर्ण करत असतो, फक्त मनोरथ तेवढ्या उंचीचा असलं पाहिजे. भगवान प्रत्यक्ष प्रगट होत असतो इथपर्यंत ठीक आहे, पण आपली भावना पण तेवढी उत्कट असली पाहिजे, आपली इच्छा पण तेवढी भगवत दर्शनाची बळकट असली पाहिजे. नाहीतर आपल्याला वाटतंय देव भेटावं म्हणून, वाटतंय म्हणून त्यांनी चालत नाही. आता तुम्ही निवृत्तीनाथांच्या वारीला जाणार आहात की नाही, इथून गाडी त्यांनी जाणार. नुसतं घरात बसून म्हणले मला वाटतंय वारीला जावं, मला वाटतं वारीला जावं, घरात बसून त्यांनी नुसतं म्हणून कसं काय जमेल? त्याच्याकरिता तुम्हाला नाव नोंदणी करावी लागेल, मग तुम्हाला गाडीपर्यंत जावं लागेल, गाडीत बसावं लागेल, गाडीत प्रवास करावा लागेल, मग तुम्ही त्र्यंबकेश्वरापर्यंत जाल, मग तुम्ही परिक्रमा कराल. असा संपूर्ण प्रवास आहे. फक्त वाटून काय उपयोग आहे? मला देव भेटावा वाटतो, फक्त वाटण्यानं काय होतं? प्रयत्न पण महत्वाचे आहेत ना, ते प्रयत्न पण केले पाहिजे. ते प्रयत्न अतिशय महत्वाचे आहेत. म्हणून मनु आणि शत्रुपा हे अतिशय कृश झाले. भगवत दर्शनाकरिता झोरो आणि पांजरा होप आहे आता, येई पंढरीनाथा भेटावे. म्हणून त्यांनी पांजरा म्हणजे मरतुकडे झालेले आहेत. भगवत दर्शनाची आस अंतकरणात आहे. भगवान प्रगट झाला आणि विचारलं काय मनोरथ आहे तुमचं सांगा. सांगितलं तू आमचा पुत्र होऊन यावास अशी इच्छा आहे. म्हणून भगवंतानं त्यांनी वरदान देऊन टाकलं महाराज. म्हणून आता पुढे जाऊन भगवान राम रूपानं प्रगट होणार आहे. चौथं कारण आपण ऐकलं. आता पाचवं कारण त्यांनी सांगतात, विश्व विदित एक कै देसू सत्य केतु तह बसवून रेसू धर्म धुरंधर नीती निधाना तेज प्रतापशील बलवाना. एक त्यांनी राजा आहे, कैकय देशाचा राजा, त्याचं नाव आहे सत्यकेतू. या सत्यकेतू राजानं त्यांनी अतिशय सुंदर असणारं राज्य त्याचं चालवलेलं आहे. सत्य म्हणजे त्यांनी सत्यत्वानं वागणारा, आणि केतू म्हणजे ध्वज. सत्य वागणं हाच ज्याचा ध्वज आहे, म्हणजे सत्यवादी त्यांनी असणारा हा राजा आहे. याचं राज्य अतिशय सुंदर अशा पद्धतीने त्यांनी चालू होतं. म्हणजे कठीण प्रसंग आला तरी सुद्धा सत्याचा ध्वज जो सोडत नाही तो सत्यकेतू आहे. नाही तर बऱ्याच वेळेला कठीण प्रसंग आल्यानंतर मनुष्य काय सोडून देईल सांगता येत नाही. आताच कोरोना येऊन गेला, जरा झंझावातासारखा हलवून गेला लोकांना. बऱ्याच लोकांनी काय काय चमत्कार केले तुम्हाला कशाला सांगायला पाहिजे, आता सर्वांना ज्ञात आहे म्हणा. काही लोकांनी कोरोनाच्या भीतीने गळ्यातला माळा सुद्धा काढून टाकला. म्हणजे तुम्हाला जगायचं असलं तर त्यांनी ह्या माळा काढाव्या लागतील, खरंच काढून टाकले मला. अशी अवस्था झाली. म्हणजे सत्य त्यांनी धर्म जो आहे तो कायमस्वरूपी धरून ठेवणारा क्वचित जगाला पाहायला मिळतो. केतू नवग्रहांमध्ये असणारा जो केतू ग्रह आहे ना, त्याला ध्वज म्हणलं जातं. ध्वज तो अतिशय धार्मिक आध्यात्मिक असणारा ग्रह आहे. म्हणून त्यांनी मला ध्वज, केतू म्हणजे ध्वज, आणि सत्य, सत्य हाच ज्याचा ध्वज आहे असा असणारा सत्यकेतू नावाचा राजा. या सत्यकेतू राजाचं राज्य त्यांनी महाराज सांगल्यापैकी चालू आहे. याला त्यांनी दोन मुलं आहेत. एकाचं नाव आहे प्रताप भानू आणि दुसऱ्याचं नाव आहे अरिमर्दन. प्रताप भानू आणि अरिमर्दन. त्याचा एक प्रधान आहे, त्याचं नाव आहे धर्मरुची. धर्मरुची नावाचा प्रधान आहे. या सत्यकेतू नावाच्या राजानं आणि बऱ्याच काळापर्यंत राज्य केलं. त्याचं राज्य अतिशय आनंदाचं, त्यानं प्रजेचं पुत्रवत पालन केलेलं आहे. आणि शेवटी भगवंताचं चिंतन करण्याकरिता त्यानं अशा पद्धतीने राज्य मुलांच्या ताब्यात देऊन भगवत चिंतनाकरिता निघून गेले.